देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आपण. खरंच देव कसं चांगलं आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही आलात चर्चा वर्धापन दिनानिमित्त, त्याबद्दल प्रत्येकाचं आम्ही ख्रिस्तामध्ये शिवन योग्य फेलोशिप हे तुमचं स्वागत करते. तर तुम्ही प्रत्येक देवाने आशीर्वादित करा. आपण जे स्तुती आराधना करू, वचन ऐकू, त्याच्याकडून तुम्हाला प्रत्येक जणाला काय करेल, देव आशीर्वादित करेल. तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि ऑनलाईन पाहणारे त्यांना पण आम्ही त्यांचं पण स्वागत करतो. आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आम्ही सुरुवात करतो. सुरुवातीची प्रार्थना आमच्यामध्ये ब्रदर सुनील खंडागळे ते करते प्रार्थना. खरोखर तुझी दया, तुझी कृपा आम्हावर आहे म्हणून तुझे आभार मानतो परमेश्वरा. गेली 16 वर्ष आम्हाला प्रत्येकाचं सांभाळ द्या बाप्पा, आणि 17 वर्ष आम्हाला पदार्पण करत असताना बाप्पा आम्हाला प्रत्येकाला खरोखर आम्हाला तुम्ही सहाय्य केलंच म्हणून तुझे आभार मानतो. जेव्हा खरोखर जेव्हा पाठ इथून कुठली काळजी काय वेळ काय सर्वच आम्ही तुझ्या हाती सोपत बाप्पा. ठीक आहे, तुझी आराधना होईल बाप्पा, की मान्य करून बाप्पा आम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देतो बाप्पा. वचन आशीर्वादित करा बाप्पा. वचना करून आम्ही वागणारे असावे अशी कृपा करा बाप्पा. तू सहाय्य केलं बाप्पा. तुम्हाला सांगायचं म्हणलं नाही का, एक छोटीशी म्हणजे मंडळी ग्रुपने आम्ही इथं जे देवाने रोपले गेली. तर आज याला 17 वर्ष पूर्ण होते. म्हणजे 16 पूर्ण होऊन 17व्या वर्षामध्ये आज आम्ही प्रादार्पण करतो. त्या देवाने बघा आम्हाला 16 वर्ष पूर्ण चालवलं. आज या 17व्या वर्षामध्ये त्या देवाने आम्हाला या मंडळीला कसं केलंय, स्थिर ठेवलेलं आणि आशीर्वादित केलेलं. त्याबद्दल देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊ. प्रत्येक जण त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. तर मग आम्हाला धन्यवाद त्याला कसं द्यायचं की आम्ही त्यासाठी काय करणार आहे की स्तुती आराधना करू. पवित्र आत्मेद्वारे देवाचं वचन सांगते की तुम्ही माझ्या नावाने जिथे दोघे आहेत तिघे तिथं मी आहे. तर आज आमच्यामध्ये खात्रीने देव आहे, येशू ख्रिस्त आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद देऊ. आम्ही काय करूया, त्याची स्तुती आराधना करू, त्याला गौरव देऊ. पुढे येईल वर्षा दीक्षा. पहिलं गीत गाऊया आपण. 5 नंबर पुस्तक Oh
देवाला धन्यवाद देऊ आम्ही खरंच आज का दिवस यवाने आमच्यासाठी बनवले. सर्व दिवस आमच्यासाठी कसे चांगले, पण विशेष करून आज आमच्यासाठी कसं देवाने हा दिवस बनवलेला. तर आम्ही प्रत्येक जण कशासाठी आलो तिथं देवाचा गौरव करण्यासाठी. देवाचा गौरव करण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी, नाही का? कुठल्या ब्रदरला नाही, याला नाही का? तर आम्ही कुणाला भेटायला आलो प्रभू येशू ख्रिस्ताला. तर आम्ही उभं राहून त्याची त्यावर करू. कार्ड नंबर बघा 20 27 नंबर गीत. आम्ही प्रत्येक जण आपल्या पायावर उभा राहून त्याचा गौरव करूया आणि आम्ही गाऊया, नाही का? कार्ड नंबर 20 27 आवाज उठायचे. तर आम्ही कसा आवाज आला पाहिजे बाहेर एकदम. देव खरंच देव कसा चांगला आहे. त्याचं गीत काय आम्ही आवाज उठांगे हम साज वाजवले. साज वाजवण्यामध्ये काय आम्हाला 2 हात देवाने दिले. तर आम्ही टाळ्या वाजवून त्याचं काय करणार आहे, गुणगान करणार नाही का. म्हणून आम्ही एक गीत गाऊया आज घे. पान नंबर 17 पेज नंबर 13. आनंदी आनंद देवाने कसा आमच्या आनंद केला म्हणून आम्ही
आनंदाने गीत गाऊया. मोठ्याने प्रेज द लॉर्ड. बघा गीत करता काय म्हणतो, आनंदी आनंद आहे मेरे यीशु के चरणों में. आपल्याला कुठंच असा आनंद नाही भेटणार का, फक्त तो एकच देव आहे, जिवंत देव. त्यापाशीच आम्हाला आनंद आहे. कुठला? प्रभू येशू ख्रिस्त. ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर नावावर विश्वास ठेवला त्याला जीवनभर आनंदी आनंद आहे, त्याला चालू जीवन आहे. म्हणून आम्हाला त्याच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे, त्याला गौरव द्यायचा. आपण पान नंबर 33 गीत नंबर 83. खुल जाएगी किताबें जब भी यीशु के हाथ क्या होगा, इंसाफ करता. आणि आपल्या ध्यानात ठेवायचे की आमच्यासाठी त्याच्या हातामध्ये काय आहे, न्याय आणणेवाडा आहे. म्हणून आम्ही ते गीत गाऊया.
खुल जाएगी किताबें जब भी इंसाफ होगा यीशु के हात में काय होगा इंसाफ करता पण तो न्याय निवडा करणार आहे आमचा त्यासाठी आम्ही काय करू एक गीत गाऊया की खरंच आम्हाला त्यांनी 16 वर्ष होऊन या 17 वर्षामध्ये प्रार्थना केले त्यांनी सांभाळले म्हणून आम्ही त्याला काय धन्यवाद देऊ आम्ही आभारी देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आभारी 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 ओ आभारी 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 रे आभारी आभारी रे आभारी
आपण प्रत्येक जण डोळे आपण त्याच्या नावाला स्तुती आराधना जाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याला मान महिमा देऊ. खरं तो चांगला देव, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. कुणी कप न राहता त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. खरंच तो आभारी आम्ही की त्याने आम्हाला सांभाळलं म्हणून. आम्हाला 16 वर्ष या मंडळीला त्यांनी सांभाळलं, त्याबद्दल धन्यवाद. 16 वर्ष त्यांनी आमच्या संगती आहे त्याबद्दल धन्यवाद देऊ. आमच्या त्यांनी ही मंडळी रोखली तर त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद. शिवनेरी फेलोशिप त्याची मंडळी त्याच्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या नावाला धन्यवाद. खरंच त्याच्या नावाला धन्यवाद. त्याच्या नावाला आम्ही प्रत्येक कुणी गप न राहता त्याच्या नावाला धन्यवाद. कुणीही गप न राहता. खरं देव काय म्हणतो, तुम्ही फक्त तुमच्या वटाचं फळ द्या. आम्ही त्याला वटाचं फळ देऊ. आम्ही त्याला म्हणूया खरं धन्यवाद देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरंच आम्ही आभारी, आम्ही खरंच आभारी तुझी की आम्हाला तू ही सुंदरशी पशु द्या ठिकाणी एक वट केलं. आज पशु द्या आम्हाला, तुझ्या चरणी घेतलं त्याबद्दल धन्यवाद. तुझ्या पवित्र आत्मा जर चित्र उतरून आला त्याबद्दल धन्यवाद. सामर्थ्याचा आत्मा इथं आला त्याबद्दल धन्यवाद. आम्ही म्हणून केलं खरंच म्हणूया का योग्य केवळ तू. धन्यवाद. आम्ही स्तुती आराधना जाऊया, त्याला धन्यवाद परमेश्वराला शरण झाला. आज आम्ही तुझ्या भरोसा योग्य देवाला फक्त तूच आहे पशु, कोणी नाही. की आम्ही ते योग्य देवाला मानावा, ते योग्य देवाकडे जावा. आम्ही खरंच पशु मान महिमा आणि गौरव तुला पवित्र आत्मा परिचय करतो. धन्यवाद पशु, धन्यवाद पशु त्या आमच्यामध्ये सुनील शेलर ते वचनासाठी. धन्यवाद स्वर्गीय पिता, महान देवा, सुंदर चांगला समय तुझ्या चरणी घेतलं देवा, तुझ्या मंदिरात घेतलं त्याबद्दल तुला धन्यवाद. आजच्या दिवशी ही मंडळीची रोखवली देवा, तुझी योजना होती आणि तुझ्या योजनेचा एक भाग म्हणून ही मंडळी तू होऊन केली त्याबद्दल तुला धन्यवाद. आज या मंडळीचा वर्तमान दिन आहे माझ्या देवा. तसेच विशेष करून देवा त्या मंडळीत तुझं वचन आहे, तुझं अभिवचन आहे त्याबद्दल तुला धन्यवाद. आगाच्या पुस्तकात सांगितलं की आजपासून मी तुला आशीर्वाद देईन आणि तेव्हा तू आम्हाला आशीर्वादित केलं त्याबद्दल तुला धन्यवाद. आज इथं जमलेले सर्व आशीर्वादित होणार आहे. कुणी मुक्त
जाणार आहे माझं जाणार नाही, माझा विश्वास आहे. कारण की आपण देवाच्या सानिध्यात आहोत. देवाचा ज्या महान जीवन देव आहे त्याचं वचन आम्ही जे ऐकणार असणार आहे. त्या दासाला तू तुझ्या हातात घे, त्यांच्या मुखाला जीव आत्मा बुद्धीला तुझ्या हातात घे, आणि जे वचन निघणार आहे ते मध्यात भेटून आमच्या अंतकरणात जाणार असावं. त्याप्रमाणे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार असावं. ती सामर्थ्य आणि तू आम्हाला त्याबद्दल तू आम्हाला बुद्धी दे. तसेच देवा आजची ऍक्टिव्हिटी आज तो आमच्यावर उतरू नये, कारण की तुझं वचन सांगतं की माझ्या नावात जिथे दोघे होते की तिथे उपस्थित आहे. नक्कीच तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. आजचा हे वर्धापन दिन हे निमित्त मात्र पण आज तुझं वचन आम्हाला लाभणार आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. दासाला व आम्ही सर्व तुझ्या हाती पडत ही छोटीशी प्रार्थना करणार शिवप्रित्याकडे मागतो आम्ही. आमेन. Praise the Lord. आपली जी पुढचा वेळ सांगा आपण पाळत करायचा. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. कारण देव चांगला आहे. God is good all the time. All the time. God is good. देवाची कृपा तुमच्यानी माझ्यावर सतत आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत. आज सियोन हेबेल फेलोशिपचा 16 वर्ष पूर्ण होऊन 17व्या वर्षामध्ये आज पदार्पण आहे. आणि 16 वर्ष या वस्तीमध्ये, या येरवडा, या यशवंतनगर मध्ये ज्याप्रमाणे एखादा शेतकरी आपल्या शेतीमध्ये बी पेरतो आणि मग त्याच्या कापणीची वाट पाहतो, त्याप्रमाणे जस्ट तो बी पेरतो, त्या बी पेरल्यानंतर त्याला उगवण्यासाठी तो काही श्रम करत नाही. फक्त ते वाढावं म्हणून पाणी आणि खत हे दिलं जातं. तसंच देवाने या यशवंतनगर भागामध्ये 16 वर्षापूर्वी हे बी लावलं मंडई म्हणून, आणि त्याची वाढ आज 17व्या वर्षामध्ये होत आहे. देवाला धन्यवाद देऊ की तेव्हापासून ते आजपर्यंत देव त्याच्या सेवेच्या, त्याच्या मंडळीची, त्याच्या लोकांची तो काळजी घेतो. आणि म्हणून आज जो विषय आहे त्याकडं जाण्यात जे आपल्याला स्तोत्र आपण एक वाचणार आहोत, आणि ते स्तोत्र मी वाचत असताना तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं हे मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही आपलं पवित्र शास्त्र येताना जर घेऊन आलेला आहात तर आपल्या पवित्र शास्त्रातून तुम्ही वाचू शकता आणि पाहू शकता. स्तोत्र 126 मी तुमच्यासाठी वाचणार आहे, त्याकडं लक्ष द्या. स्तोत्र 126 आणि 1 ते 6 वचन. स्तोत्र करता 126 1 ते 6 वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे. कृपा करून त्याकडं लक्ष द्या. सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वतः
स्वतः स्वप्न तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटते. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जय घोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी मतकृत्य केली आहे. परमेश्वराने आमच्यासाठी मतकृत्य केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हे परमेश्वरा, नेगेव येथील ओढ्याप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परदान, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन जाईल. या ठिकाणी आम्ही भौतशास्त्र या ठिकाणी आम्हाला या सिओनीतून जसं त्या 126 या स्तोत्राच्या वरती जर तुम्ही टायटल वाचलं तर परत आणलेल्याबद्दल उपकार स्तुती. या यशवंत नगर मध्ये देवाने याचं कार्य केलं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्याचं वचन पेरलं, आम्हाला सत्य कळालं आणि या वस्तीमध्ये अनेक जीवनामध्ये अनेक घरांमध्ये देवाचं वचन, परमेश्वराचं वचन पोहोचलं आणि ज्याद्वारे सत्य काय आहे ते कळालं आणि ते आज आम्हाला पाहायला मिळालं. आणि म्हणून बंदिवासातून पाप आणि पापाच्या सत्तेतून त्याने तुम्हाला मला बाहेर काढलं. आज तुम्ही नेहमी 16 वर्ष पूर्ण झाले आनंदामध्ये आहात आणि आज 16 वर्ष पूर्ण होऊन 17व्या वर्षामध्ये या सिओन लिबरल फेलोशिपचा पदार्पण आहे, ज्याला आम्ही म्हणतो मराठीमध्ये एक शब्द आहे वाढदिवस. वाढदिवसाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर त्याला असं म्हणतो वाढ म्हणजे अधिक. आणखीन एक दिवस तुम्हाला मला देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक दिवस त्याने तुम्हाला मला देऊन या वर्षामध्ये त्याने तुम्हाला मला पदार्पण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. पण देवाला धन्यवाद देत असताना आज आम्ही आजच्या या वचनाच्या मननामध्ये आम्ही मागचे 16 वर्ष काय केलं की जेणेकरून आम्हाला 17व्या वर्ष जे वाढून देवाने दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही काय करणार आहोत याच थोडस मनन करणार आहोत. आणि तेच मनन पवित्र शास्त्रातून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं यातून आम्ही पाहणार. तर एखाद्या व्यक्तीचा जर एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा वाढदिवस असेल, 16 वर्ष पूर्ण झाले, 17 वर्ष लागलं, तर 16 वर्ष काय केलं हे कधी आम्ही जाणून घेत नाही. आम्ही आनंद करतो आणि अगदी चांगली गोष्ट आहे. पण माझे मागचे 15 वर्ष 16 वर्ष जे गेले त्यामध्ये काय मी कमवलं आणि काय गमवलं, मला मी माझ्या जीवनामध्ये काय उपयोग करून घेतला याचा आम्ही कधीच वाढदिवसाच्या दिवशी स्वतः मनन करत नाही. कारण का, जर 16 वर्षामध्ये जर मी ही चूक केली असेल तर नवीन एक दिवस देवाने मला दिलेला असताना, माझ्या जीवनाला एक वाढ दिलेली असताना त्यामध्ये मी काय केलं पाहिजे आणि काय करायला नको याचं मनन तुम्ही मी केलं पाहिजे. जर आम्ही मनन करत नाही, जर आम्ही आमच्या जीवनाकडे लक्ष देत नाही तर नवीन वर्षामध्ये नवीन असं काहीच होत नाही. ज्याप्रमाणे 16 वर्ष गेली त्याचप्रमाणे पुढची वर्ष जाणार. आणि म्हणून आम्ही आज देवाच्या वचनातून परमेश्वर देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे ते आज या आजच्या 17व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं असताना आम्ही थोडासा त्याचा आढावा घेऊ किंवा आम्ही आमच्या जीवनाचा आढावा घेऊ.
आणि तो आढावा आम्ही पवित्र शास्त्रातून मी तुमच्यासाठी सांगतो. त्यामध्ये हग्गाचं पुस्तक आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे मंदिराविषयी. ज्या मंदिरामध्ये तुम्ही बसलो आहोत, जे मंदिर परमेश्वराने या वस्तीमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि मंदिर म्हणजे काय? चार भिंती नाही. मंदिर म्हणजे मंडळी. आणि मंडळी दिलेली असताना देव हग्गाच्या पुस्तकामध्ये काय आमच्याशी बोलत आहे, हग्गाच्या पुस्तकामध्ये लोक देवाशी काय बोलत आहे, या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष देतो. तुमच्यासाठी हग्गाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. हग्गाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि लक्ष द्या 2 ते 6 वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा या ठिकाणी पहिलं वचन आज आम्ही वाचत आहोत. हे लोक काय म्हणतात? हे लोक काय म्हणतात? वेळ अजून आलेली नाही, अजून वेळ नाहीये. कुठला? अजून ते म्हणतात की अजून वेळ आलेली नाही. हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. हे कुणाचं म्हणणं आहे? लोकांचं. त्यावर परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे ते आपण वाचूया. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाय संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे. देवाचं वचन हग्गाय संदेशाला देवाने दिलं आणि देव काय म्हणतो आता पहा. पहिल्यांदा आम्ही लोकांचं म्हणणं ऐकलं, आता आम्ही देवाचं म्हणणं आपण ऐकणार आहोत. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तप्त पोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. या ठिकाणी परमेश्वर आम्हाला पहिल्यांदा या 4थ्या वचनामध्ये आठवण करून देतो. आम्ही पहिलं पाहिलं लोकांचं मत काय, पण परमेश्वराचं मत काय आहे. परमेश्वर आमच्याशी बोलत असताना काय म्हणतो की असा समय आहे का? इथं मंदिर काय पडलंय? ओसाड पडलेलं आहे. मंदिर ओसाड पडलंय असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशी घरामध्ये राहावे असा समय आहे का? मंदिर मोकळं पडलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी निवांत आणि सगळ्या गोष्टी करून राहत आहे. असा समय आहे का? हे देवाने तुम्हाला मला विचारलेला प्रश्न आहे. कारण मंदिर आणि मंडळी, या मंडळीच्या विषयी आम्ही वाचत आहोत. आम्ही रोज या ठिकाणी आम्ही आमच्या घरामध्ये आमचं घर सजवण्यासाठी, आमच्या घरामध्ये लागणाऱ्या आमच्या लेकरांना, आमच्या स्वतःच्या गरजांसाठी रोज काय करतोय? धडपड करतोय. आम्ही आमचं रोज जीवन त्यासाठी घालवतोय. पण मंडळीकडं तुमचं माझं लक्ष आहे. मंदिराकडं तुमचं माझं लक्ष आहे. मला उत्तम घर पाहिजे, माझ्या सगळ्या गरजा मिळाल्या, भागले गेले पाहिजे. मंडळीमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही येतो, मंडळीमध्ये येऊन आम्ही प्रार्थना विनंती देतो. आजकाल व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देखील प्रार्थना विनंती दिली जाते. आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, आमच्या व्यवसायासाठी प्रार्थना करा, आमच्या लेकरांच्या लग्नासाठी प्रार्थना करा.
आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी प्रार्थना करा. पण देव त्याच्या मंडळीची काळजी घेत होते. हा प्रश्न परमेश्वर आज तुम्हाला आणि मला विचारत आहे. त्या मंडळीकडं जी मंडळी ओसाड पडलेली आहे, जे मंदिर ओसाड पडलेलं आहे, त्याची तुम्हाला आणि मला एक विश्वासणारे म्हणून, एक तारण पावलेले लोक म्हणून किती काळजी आहे. 16 वर्षामध्ये आम्ही किती काळजी केली. 16 वर्ष आम्ही जास्तीत जास्त काय मागितले. 16 वर्षामध्ये आम्ही त्या मंडळीकडं किंवा त्या मंदिराकडं डोळकून सुद्धा पाहिलंय का. मंडळीला काय गरज आहे. कृपयानं एक लक्षात घ्या. हा आज जो मनन आम्ही करणार आहे त्याच्यामध्ये 3 पाठ मध्ये आम्ही पाहणार आहोत. पहिला पाठ जो आम्ही हग्गाच्या पुस्तकात पाहतो, दुसरा जो पाठ आहे तो शलोमोनाच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळतो, आणि तिसरा पाठ येशू ख्रिस्ताच्या म्हणजे नवीन करारामध्ये आम्ही त्यातून पाहणार. आणि म्हणून पहिला जो भाग आहे तो आम्ही पाहत असताना हग्गाच्या पुस्तकातून ज्या हग्गाई संदेशा आणि जे देव हग्गाई संदेशाशी बोलत असताना परमेश्वर तुम्हाला मला आठवण करून देतो की जे मंदिर तुम्हाला आणि मला देवाने एक मंडळी म्हणून तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. परमेश्वराने त्याची मंडळी येशू ख्रिस्ताच्या बद्दल आम्ही वाचतोय नवीन करारामध्ये की येशू ख्रिस्ताने आपली मंडळी उभा केली. मंडळी ही कुठल्याही चर्चची नाही, पालकाची नाही, कुठल्या सभासदाची नाही, तर मंडळी येशू ख्रिस्ताची आहे. मंडळी येशू ख्रिस्ताने उभा केलेली आहे. येशू ख्रिस्तासाठी मंडळी आहे आणि मंडळीसाठी येशू ख्रिस्त आहे. पण त्या मंडळीकडं तुम्ही आणि मी मंडळीचा भाग असताना आम्ही मंडळीच्या साठी काय विचारपूस केलेली आहे. 16 वर्ष नुसत्या प्रार्थना विनंती देत आहोत का. 16 वर्षामध्ये आम्ही मंडळीची काळजी काय घेतली. मी हे म्हणत नाहीये. देवाचं वचन आज तुम्हाला आणि मला आमच्या संपूर्ण 16 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मंडळीसाठी आम्ही केल्या याकडे देवाचं वचन आम्हाला लक्ष पुरवत. कारण देव काय म्हणतोय हग्गाच्या पुस्तकामध्ये, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. फक्त आम्ही आमच्या कुटुंबाची आणि आमच्या घराची आणि आमच्या कामधंद्याची आणि आमच्या व्यवसाय असेल, आमचं जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींची किती जास्त काळजी घेतो आणि आम्ही मंडळीची किती काळजी घेतो. आम्हाला तेवढा वेळ आहे का. 16 वर्षामध्ये 16 वर्ष पूर्ण झाले, 17 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करता. या नवीन वर्षामध्ये आम्ही जात असताना हग्गाच्या पुस्तकातलं देवाचं वचन आज तुम्हाला मला आठवण करून देत आहे की पुढच्या वर्षासाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं की कोसळण पडली त्याकडं असा समय आहे का. पण या ठिकाणी मंडळीविषयी पुढे मी तुमच्यासाठी वाचतो. जर आम्ही मंडळीकडे एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, तारण पावलेली व्यक्ती म्हणून, आम्हाला विश्वासणारे म्हणून जर आम्ही मंडळीकडे लक्ष देत नाही, या हग्गाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर त्या मंदिराकडे लक्ष न दिलेल्या व्यक्तींसाठी जे बोलत आहे मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो आणि तुम्ही लक्ष द्या. अध्याय 1:5 ते 6
आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही देवाच्या मंदिराकडे लक्ष पुरवत नाही, देवाच्या मंडळीकडे लक्ष पुरवत नाही. त्याचा परिणाम आम्हाला या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. काय काय गोष्टी सांगितल्या तर बघा, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी वाचतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराचं वचन आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. आम्ही आमच्या मार्गाकडे लक्ष पुरवावं. का असं होतंय? आम्ही काय कोणत्या मार्गाने चाललेलो आहोत याकडं आम्ही आमचं लक्ष लावावं. हे देवाचं वचन आम्हाला आज सांगत आहे. त्या मार्गाकडे लक्ष लावा. तो पुढे म्हणतो की तुम्ही खाता पण तुमची तृप्ती होत नाही. अजूनपर्यंत आम्ही अतृप्त आहोत, आम्ही समाधानी नाही, आमच्या खाली हाव आहे. एक मिळाल्यानंतर आणखीन कधी जास्त मिळेल याची आमची अजून एखादी गोष्ट जर तुम्हाला मला मिळाली तर ती माझ्याकडं अजून पाहिजे. त्याच्याकडे कशी आहे, माझ्याकडे कशी नाही. अतृप्तता आहे. हा परिणाम कशाचा आहे? आम्ही देवाच्या मंडळीकडे, देवाच्या मंदिराकडे लक्ष पुरवत नाही. जे देवाचं घर, जे देवाचं मंदिर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे, ज्या मंडळीमध्ये, ज्या मंदिरामध्ये आम्ही एकत्र यावं, त्याची स्तुती आराधना करावी, त्याचं गौरव करावं. पण आम्हाला वेळ नाही. आम्हाला आमची कामं आहेत. आम्हाला ज्यावेळेस काहीतरी ठेच लागती, कशाची गरज लागती, तेव्हा आमचं लक्ष जातं कुठं? मंदिराकडे. आज या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला मला जागरूक करत आहे. लक्षात असू, ज्या ठिकाणी देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी मंडळी उभा केलेली आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराने मंदिर दिलेलं आहे, ते माझं काम आहे. मला कोणी सांगायची गरज नाही. ते माझं काम आहे की मंडळीकडे मी लक्ष द्यावं. ही पर्सनल गोष्ट आहे. जर तसं तुम्हाला आणि मला मंडळीची जर काळजी नसेल तर या ठिकाणी आम्ही अतृप्त जीवन जगत आहोत. दुसरी गोष्ट या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं, तुम्ही पुष्कळ, पहिली गोष्ट, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. भरपूर पेरतो पण आमच्या हातात काहीच लागत. थोडस कारण हे आहे की आमचं मंडळीकडे लक्ष नाही. अजून आम्ही अतृप्त आहोत, आम्ही भुकेले आहोत. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्याने तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसे मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. कुठे जातात पैसे माहित नाही. मी इतकं काम करतोय, आम्हाला पुरवठा नाही. इतका रात्र दिवस मेहनत करतोय पण पैसे आमच्याकडे राहत नाही. जसं आम्ही पवित्र शास्त्र उदाहरण देते देव, की ज्याप्रमाणे एखादा पिशवीला भोग पडलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. कारण हे आहे की आमचं देवाच्या मंडळीकडे लक्ष नाही.
आमच्या देवाच्या मंदिराकडे लक्ष नाही. शल्मोन आणि दुसऱ्या भागामध्ये जर पाहिलं, ज्या मंडळीविषयी आम्ही आज मनन करत आहोत, आज या मंडळीचा 16 वर्ष पूर्ण होऊन 17व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. देवाचं मंदिर बांधण्यासाठी देवाने शल्मोनाला सांगितलं. पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचलं, पहिले राजे 3, 4, 5, 6 अध्यायामध्ये, तर दावीदाला पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की शल्मोन हा मुलगा दावीदाला देवाने दिला यासाठी की त्याच्याकडनं मंदिर बांधलं जावं. कारण दावीदाच्या हातून मंदिर बांधणार नाही हे परमेश्वराने सांगितलं. आणि म्हणून दावीद शल्मोन जो आहे मंदिर बांधतो. त्यानंतर आम्हाला पहिले राजे, आपण जुन्या काळामध्ये पहिले राजे याचा तिसरा अध्याय आणि दुसरं वचन तुमच्यासाठी वाचतो. हा काळ तो परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधिले नसल्या कारणे लोक उच्च स्थानी यज्ञ याग करावे लागत. शल्मोन राजाने परमेश्वरावर शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्च स्थानी यज्ञ याग करी व धूप जाळी. या ठिकाणी या वचनामध्ये आम्ही या ठिकाणी वाचतो की परमेश्वराचं जे मंदिर आहे ते शल्मोनाने बांधण्यासाठी हाती घेतलं. कारण ती देवाची इच्छा आणि योजना ती यासाठी होतं की जे यज्ञ याग, इथे आम्ही वाचलं कारण हा पुढचा जो अध्याय आहे तिसरा, शल्मोनाच्या बाबतीत आम्हाला वाचलं मिळतं. पुढे ज्यावेळेस त्यांनी पुढच्या गोष्टी केल्या आणि तो देवाच्या विरोधात वागायला गेल्यानंतर त्याने अनेक प्रकारच्या चुका केल्या. पण देवाने शल्मोनाला मंदिर बांधण्यासाठी निवडलं होतं, यासाठी की तिथं लोक जे इस्रायल लोक येतील, इस्रायल लोक येऊन तिथं ते एकत्र येऊन देवाचं गौरव करतात. कारण देवाची इच्छा होती की त्याच्या लोकांनी एकत्र यावं. देवाची इच्छा होती की त्या लोकांनी, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मोशे जेव्हा इस्रायल लोकांना मिस्र देशातून देवाच्या सहाय्याने सोडवलं तेव्हापासून देवाचं वास्तव्य हे तंबूमध्ये. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने दाविदाच्या द्वारे शल्मोनाच्या द्वारे मंदिर बांधले. दाविदाला त्याने सांगितलं तुझा मुलगा ते मंदिर बांधेल, आणि शल्मोनाला यासाठी मंदिर बांधायला लावलं की एका ठिकाणी सर्व लोक इस्रायल लोक येतील आणि देवाला यज्ञ याग करतील, देवाला भेटतील. आणि इस्रायल लोक त्या मंदिरामध्ये येत असत, जे शल्मोनाने मंदिर बांधलं त्या ठिकाणी येऊन त्याचं गौरव करत असत.
आपल्या पापांसाठी ते क्षमा मागत असत, पापांचा जो पापांची क्षमा मिळण्यासाठी यज्ञ देवाकडे करत होते. त्याचा उपयोग, ते मंदिर बांधण्याचा उपयोग हा केला जात होता की देवाशी आमचं रिलेशन, कारण मंडळी ही देवाची आहे. तर इस्रायल लोक देवाने निवडले होते आणि म्हणून देवाची इच्छा होती की माझ्या लोकांनी माझ्या बरोबर असावं. देवाची इच्छा ही होती की मी माझ्या लोकांबरोबर असावं आणि म्हणून मंदिर बांधण्याची योजना देवाने या शल्मोनाच्या द्वारे केली. ज्या ठिकाणी परमेश्वर लोकांना भेटत असे, ज्या ठिकाणी आपल्या लोकांना तो क्षमा करत असे, त्या लोकांचं ऐकून घेत असे, याजकाच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या भरभराटीची गोष्टी देत असे. मंदिर बांधण्याची मागची संकल्पना ही होती की इस्रायल लोकांनी एकत्र मंदिरामध्ये देवाच्या जवळ या. प्रियांनो, मंडळी त्यानंतर जर तुम्ही मी नवीन करारामध्ये जर आलो तर आम्ही वाचतो त्या ठिकाणी पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय मी तुमच्यासाठी वाचतो. पहिले पेत्र दुसरा अध्याय आणि 4 आणि 5 वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे, थोडं लक्ष द्या. पहिले पेत्र दुसरा अध्याय 4 आणि 5. मनुष्यांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्यावर आल्याने, त्याच्या जवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पण्यासाठी पवित्र याजक असे रचले जात आहात. तुम्हाला मला देवाच्या वचनामध्ये जिवंत धोंडे म्हटलेलं आहे. जिवंत धोंडे. आम्ही घर बांधतो विटांनी, दगडांनी, पण ते बोलत नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सजीवता नाही. पण देवाचं मंदिर बांधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आणि मला उपयोगात आणलं जात आहे हे लक्षात असतं. तुम्ही मी जसं आज ही बिल्डिंग बांधलेली आहे, हे घर बांधलेलं आहे, विटा एकावर एक रचून बांधल्या जातात आणि मग ती खोली तयार होती, घर तयार होतं, तशी मंडळी ही ख्रिस्ताची जी वधू आहे, मंडळी ही तुमच्या आणि माझ्या द्वारे देव बांधत आहे. तो बांधतो तुम्हाला आणि मला, म्हणून जिवंत धोंडे म्हटलेला आहे की ज्या तुमच्या आणि माझ्यामुळं मंडळी उभा होते. आणि ही मंडळी दुसरी कोणाची नाही तर ती ख्रिस्त, येशू ख्रिस्त रचत आहे. या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं, मंडळीला मंदिर म्हणजे मंडळी. तो मी बसलेलो आहोत, पण या मंदिराकडं, या मंडळीकडं तुम्ही आणि मी किती लक्ष देत आहोत? त्या जिवंत धोंड्याकडे तुम्ही कधी पाहिलं? ज्यावेळेस बांधकाम सुरू असतं, ज्यावेळेस बांधकाम सुरू असतं त्यावेळेस जे गवंडी आहे, जे कारागीर आहे, ते काय करतात? व्यवस्थित बुन्यामध्ये ती लाईन दोरी लावून ते व्यवस्थित रचायचं किंवा बांधायचं काम करत असतात. एखादा दगड किंवा एखादी वीट जर हल्ली आणि जर चुकून वाकडी तिकडे बसली तर ती पूर्ण भिंत पडू शकते. तुम्ही मी तर देवाच्या मंदिराचे जिवंत कोण आहोत? धोंडे आहोत. मग ते रचले जातात, ते रचायचं काम परमेश्वर करत आहे.
या जिवंत धोंड्याकडे तुम्ही आणि मी कुठं वाकडं तिकडे बांधकाम होऊ नये म्हणून तुम्ही आणि मी किती काळजी घेतली पाहिजे. आज तुम्ही आणि मी त्या मंडळीकडे कोणत्या प्रकारे लक्ष देता. आम्ही व्यवस्थित रचले जात आहोत. कुणाची जबाबदारी आहे. मंदिर बांधत असताना, ही मंडळी उभा राहत असताना, ही मंडळी तयार होत असताना, ही मंडळी रचली जात असताना आम्ही कुणाकडे लक्ष देत आहोत. आम्हाला वाटतं आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की प्रभू आम्ही देखील प्रार्थना करतो, सियोन फेलोशिप प्रार्थना करते की परमेश्वर तुझ्या लोकांची वाढ तू कर. परमेश्वर देवाकडे प्रार्थना करतो की वाढ तू कर. आणि आम्ही देवाच्या वचनातून सुद्धा परमेश्वराकडे वचनाच्या द्वारे प्रार्थना करतो. ज्याप्रमाणे ती पहिली मंडळी वाढत गेली, ज्याप्रमाणे ती पहिली मंडळी देवाने वाढवली. पण प्रियांनो, त्या मंडळीमध्ये काय होतं की जी ती वाढत गेली. त्या मंडळीमध्ये आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की ते कशामध्ये एकत्र असेल, ते प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते, ते एकमेकांची काळजी घेण्यामध्ये तत्पर होते, ते एकमेकांना विचारपूस करत होते. त्यानंतर आम्हाला वाचायला मिळतं की जे काही त्यांचं होतं ते सगळं काही सामायिक होतं. त्यांची पूर्ण संपत्ती पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जशी जशी गरज लागे तसं तसं ते आपल्या कमाईतल्या किंवा आपल्या जमीन जुमल्यातलं काही विकून त्या लोकांची गरज भागवली. म्हणजे आम्हाला त्या मंडळीचं थोडस आम्ही विचार करू शकतो की ते किती एकमताचे, एकमेकांना विचार करणारे. त्यानंतर मी किती आणलंय, त्यांनी किती आणलंय, त्यांनी किती दिलं, मी किती दिलं, हे कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी किती काम करतो, मी किती काम करतो, हे कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर नव्हतं. हा ज्या पहिल्या मंडळीतल्या लोकांच्या बद्दल आम्ही वाचत असताना त्यांचं फक्त एकच ध्येय होतं की मंडळी ही उभा करायची आहे. मंडळी ही देवाची मंडळी आहे, ती ख्रिस्ताने उभा केलेली आहे. त्या मंडळीचं संगोपन, त्या मंडळीची उभारणी करायची आहे. आणि म्हणून ते एकत्र एका विचाराने मी किती श्रम करतो, मी किती देतो याकडे नाही. जो देवाने त्यांना उद्देश दिला होता, जो देवाने त्यांना संकल्प दिला होता, त्यांच्या समोर एकच ध्येय होतं की परमेश्वराची मंडळी या जे दिलेलं आहे त्यातून उभा राहिली पाहिजे. आणि म्हणून त्या मंडळीच्या द्वारे संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार झाला. देवाने त्यांच्याकडनं ती मंडळीच्या त्या मंडळीकडून संपूर्ण जगात सुवार्ता प्रसारासाठी त्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचा उपयोग करून घेतला सुवार्ता प्रसारासाठी. आज आम्ही 16 वर्षामध्ये किती लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाऊ शकलो आहोत. जर घेऊन जाऊ शकला आहात तर चांगली गोष्ट आहे. पण जर पोहोचू शकत नाही तर काय प्रॉब्लेम आहे. वाढवणारा देव आहे. परमेश्वर जी येशू ख्रिस्ताची मंडळी आहे ती वाढवायचं काम स्वतः येशू ख्रिस्त करतो. पण तुम्हाला मला वेळ आहे. हग्गाईच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो. असा समय आहे का? हा शेवटचा काळ आहे प्रिया. आजूबाजूला तुमच्या आणि माझ्या काय घडतंय हे तुम्हाला मला चांगलं माहिती आहे. सांगायची गरज नाही. ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र सांगतं राष्ट्र राष्ट्रावर उठेल, भूकंप होतील. तुम्ही टीव्हीला पाहत आहात, सगळ्या गोष्टी पाहत आहात.
हे सगळं मला पवित्र शास्त्रातून कळलेलं आहे. मी रोज पाहतोय. मंडळीसाठी मी काय करतो? माझं लक्ष मंडळीकडे आहे का? मी माझं लक्ष त्या मंडळीकडे लावलंय का? काय मी त्या मंडळीकडं किती वेळ मंडळीतल्या लोकांशी घालवतो? मी ज्या ठिकाणी मला मंडळी दिलेली आहे, ज्या ठिकाणी मी मंडळीमध्ये आहे, त्या ठिकाणी मी किती प्रामाणिकपणे देवाच्या सेवेकडे मी माझं लक्ष लावत आहे का? मी माझं मला यामध्ये जगतो. माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, माझ्या कामधंद्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी. प्रियांनो, हा समय परमेश्वर देवाचं वचन सांगतं, हा समय तुम्हाला आणि मला देवाने मत्तेच्या पुस्तकामध्ये दिलेली जी आज्ञा आहे, जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, हा आहे. आज्ञेच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं परमेश्वराने तुम्हाला मला ब्लेम लावलेला आहे. इकडं मंदिर ओसाड पडलेलं आहे. इकडं मंडळीमध्ये लोक कसे जगत आहेत, कशा प्रकारे त्यांचं जीवन चाललं आहे, त्याकडे आम्ही लक्ष लावतो आहे का, की मी माझ्या गरजांकडं? कारण मंडळी ही देवाची आहे आणि मंडळी ही पण देव प्रभू येशू ख्रिस्त आपल्या द्वारे ती रचत आहे. पेत्राला त्याने आम्हाला वाचन मिळतं, पेत्राला तो म्हटलं की माझ्या मंडळीला, माझ्या मेंढरांना चार पाळ. त्या खडकावर येशू ख्रिस्त आपली मंडळी रचत आहे. आम्ही आणि तुम्ही आणि मी एक जिवंत धोंडे म्हणून रचले जात असताना, जर मी एक धोंड्यावर मी रचला जात आहे, तर मी माझ्या इतर जे भाऊ बहीण आहेत, चर्च मधले लोक जे देवाने दिलेले आहेत, त्याबरोबर मी कशा प्रकारे देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सुवार्तेसाठी मी कशा प्रकारे एकमेकांबरोबर सहभागी होऊन काम करत आहे. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, एकमेकांना उत्तेजन द्या, एकमेकांना उत्तेजन द्या, सतत प्रार्थना करा, मंडळीसाठी मध्यस्थी करा. आणखीन एक वचन वाचू मत्तेच्या पुस्तकामध्ये, मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. आम्ही आज मंडळीच्या बाबतीत विचार करत आहोत. आज वर्धापन दिन आहे, अगदी आम्ही सगळे आनंदात आहोत. पण आम्ही देव पवित्र शास्त्रातून मंदिराबद्दल, मंडळीबद्दल काय कन्सेप्ट आहे, मंडळी काय, मंदिर काय आहे, त्याचा आम्ही आढावा आणि त्याचा आम्ही मनन करत आहोत. मत्तेचं पुस्तक याचा 16वा अध्याय. 18 आणि 19 पहा. मी तुमच्यासाठी मगाशी ज्या प्रकारे मी तुमच्यासाठी वाचतो, 16, 18, 19. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो दंडास योग्य ठरेल. आणि विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असंच जाती, ते आपल्या नामाने, ते माझ्या नामाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणार नाही. त्यांनी दुःखनाहितावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रिय एक लक्षात असू द्या, ज्या मंडळीच्या मधून देवाचं कार्य होत आहे, ज्या मंडळीच्या द्वारे देवाची स्वार्था परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी, देवाच्या गौरवासाठी या गोष्टी करत आहे, तुमच्या आणि माझ्या मोठेपणासाठी नाही.
त्या शेवटच्या काळामध्ये या गोष्टी का होतील? तर देवाचं गौरव व्हावं, येशू ख्रिस्ताचं गौरव व्हावं. जर तुम्ही योहान सुवर्तमान 17वा अध्याय वाचला तर येशू ख्रिस्त काय म्हणतो ते प्रार्थना आहे का, की पित्या मी तुझं गौरव केलं आहे, तू माझं गौरव कर. मंडळी ही ख्रिस्ताच्या गौरवासाठी बांधली जात आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामधनं देवाचं गौरव होत आहे का? तुमच्या आणि माझ्या जीवनामधनं या ठिकाणी ती बांधली जाऊन त्याचं गौरव होत आहे का? ही आज तुम्हाला आणि मला मनन करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र तुम्हाला मला ह्या मंडळी बांधत असताना, हे मंडळीतलं काम करत असताना, ज्याप्रमाणे हग्गाच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की परमेश्वर मंदिराबद्दल, मंडळीबद्दल लोकांवर जो प्रेम लावत आहे की आम्ही अगदी तख्तपोशी घरांमध्ये राहावं, हा समय आहे का? इकडे माझं मंदिर ओसर पडलेलं आहे. शल्मोनाच्या बाबतीत आम्ही ऐकलं, शल्मोनाने देवाचं मंदिर यासाठी बांधलं होतं की परमेश्वराची त्या ठिकाणी वस्ती, देव त्या मंदिरामध्ये राहावा, देव त्या मंदिरामध्ये वस्ती करावी, यासाठी की देवाने आपल्या लोकांशी सहभाग घ्यावा, देवाचं आणि इस्रायल लोकांचं नातं घट्ट व्हावं. आज सुद्धा मंडळी यासाठी आहे की परमेश्वराचं तुमचं आणि माझं नातं घट्ट आणि बांधलेलं असावं. देवाची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्याकडे यावं. देवाची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्याकडे येऊन प्रार्थना करावी. देवाची इच्छा आहे की माझ्याशी हितगुज करावं. आणि म्हणून प्रार्थना हा दुवा तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने ठेवलेला आहे, की जो येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना तुम्हाला मला दाखवून दिला की तो देवाशी कसं बोलतो. मंडळी यासाठी आहे की मंडळीची वाढ व्हावी. मंडळी यासाठी आहे की मंडळीमध्ये तुम्ही आणि मी एक वडील म्हणून, मंडळीचे भाग, जिवंत धोंडे म्हणून आम्ही देवाची सेवा, देवाच्या गौरवासाठी, देवाने दिलेली आज्ञा पूर्ण होण्यासाठी, देवाचा जो संकल्प आहे, देवाची जी योजना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आणि मी मंडळीमध्ये एक भाग आहात. आणि हे काम कसं असावं, एक करीन याचा 3रा अध्याय मी तुमच्यासाठी वाचतो. पहिले करीन 3रा अध्याय आणि 10 आणि 14 मी तुमच्यासाठी वाचतो. इतके नव्हे तर जे तेजस्वी, सॉरी, दहा आणि 14, पहिले करीत 3रा अध्याय 10 आणि 14. मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधतो, तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी जपावे. या ठिकाणी प्रेषित पाऊल या ठिकाणी हे म्हणतो की मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मंडळी बांधण्यासाठी तुमच्या आणि माझ्यावर देवाचा अनुग्रह, देवाची कृपा झालेली आहे. तुम्हाला मला देवाने ती जबाबदारी दिलेली आहे की या मंडळीमध्ये मी ही रचली जावी. अनेक आत्मे जे अंधारामध्ये आहेत, अनेक लोकांना येशू ख्रिस्ताचं नाव माहित नाही, जे अनेक पापामध्ये आहेत, त्या प्रत्येकांना पापाच्या गुलामगिरीतनं सोडवलं जावं. आणि या जिवंत धोंडे जे आहेत तुम्ही आणि मी मंडळी, त्यावर रचली जावी. म्हणून आम्हाला सुवार्थ सांगण्याची गरज आहे. आणि तो अनुग्रह, ती कृपा तुम्हावर आणि माझ्यावर देवाने केलेली आहे. आणि म्हणून प्रेषित पाऊल म्हणतो की पुढचं वचन मी तुमच्यासाठी वाचतो, 14. ज्या कोणाचे त्याच्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. कशा प्रकारचं बांधकाम तुम्हाला मला करायचंय? टिकणारं बांधकाम करायचं आहे. टिकणारं बांधकाम तुम्हाला मला करण्याची गरज आहे. मी आज या शेवटच्या पॉइंट मध्ये आम्ही आहोत आणि आम्ही त्याकडे जात असताना लक्षात असू द्या, देवाचं वचन
हग्गाईच्या पुस्तकामध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगताय की असा समय आहे का की आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या अगदी उत्तम तक्तपोशी घरामध्ये निवांत आहोत. बाहेर जगामध्ये काय चाललंय, किती लोकांना पापातून बाहेर काढण्याची गरज आहे, किती लोकांना येशू ख्रिस्ताचं नाव सांगण्याची गरज आहे, किती लोक येशू ख्रिस्ताच्या नावाशिवाय जगत आहेत, किती लोक अंधारामध्ये पापामध्ये जगत आहेत. आणि अशी तुमच्या आणि माझ्या समोर दिसणारी गोष्ट आहे. माझ्या शेजारची व्यक्ती किती त्रासामध्ये आहे, माझ्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये, माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किती लोकांना ख्रिस्ताची गरज आहे. मला ख्रिस्त मिळाला, माझं सगळं अगदी आम्ही ज्यावेळेस विचारपूस करतो कसं चाललंय, देवाच्या कृपेने आम्ही अगदी चांगलं चाललंय, होय, म्हणून मी माझ्या घरामध्ये आरामशीर राहावं, नाही. देवाची इच्छा जे जीवन, सार्वकालिक जीवन देवाने तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेलं आहे. त्या वधस्तंभावरून त्याने आपला प्राण दिला, त्या वधस्तंभावर त्याने आपलं रक्त वाहिलं, त्या वधस्तंभावर त्याने तुम्हाला मला सार्वकालिक जीवन दिलं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला शांती मिळाली, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला आरोग्य मिळालं, तारण म्हणजे पापांची क्षमा मिळाली. त्यानंतर तो मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर जीवन मिळालं. त्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी मी दुसऱ्याला सांगू नाही काय? ज्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अंधारासारखी गोष्ट आहे, जो पापाच्या दरीत किंवा पापाच्या अंधारात जगत आहे, त्या व्यक्तीला मी सांगतोय का जे मला मिळालं? साधी गोष्ट जर आम्ही पाहिली, एखाद्या डॉक्टरकडे जर आम्ही गेलो, त्याची ट्रीटमेंट जर आम्हाला आवडली, त्या ट्रीटमेंटनी आम्ही बरे झालो का आम्ही 10 लोकांना सांगतो त्या डॉक्टरकडे जा, तो डॉक्टर चांगला आहे. ही साधी गोष्ट तुम्हाला मला समजते. पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या नावामुळं तो आनंद मिळालेला आहे, त्या नावामुळं, येशू या नावामुळं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शांती मिळालेली आहे. येशू या नावाने तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये झालेला बदल लोकांना साक्षद्वारे सांगतो. चर्चमध्ये, मंडळीमध्ये आम्ही साक्ष देतो. ते नाव माझ्या मित्राच्या, माझ्या जवळच्या लोकांच्या घरामध्ये जाऊ नये का, की ज्या नावामुळे शांती आहे? कारण ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. ही जबाबदारी जे तुम्ही आणि मी रचले जात आहोत, जिवंत धोंडे, तुमची आणि माझी आहे. की येशूकडे या, तो तुम्हाला विसावा देणार आहे. कारण येशू ख्रिस्त म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावाचं ठिकाण फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त आहे, हे तुम्हाला आणि मला माहिती आहे. पण मी माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगतो का? इकडं ज्याप्रमाणे हग्गाईच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की तो परमेश्वर आम्हाला ब्लेम लावतोय, हे ओसाड पडलेलं आहे. ओसाड पडलेलं म्हणजे रिकामं आहे, ते भरलं गेलं पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, अनेक लोकांना कळालं पाहिजे, जेणेकरून अनेक उत्तम असं मंदिर या ठिकाणी बांधले जाईल, जी मंडळी येशू ख्रिस्ताची आहे. तो येशू ख्रिस्त पुन्हा परत येत असताना तो आपल्या वधूला म्हणजे मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तर तुम्ही आणि मी काय काम करता, कुठल्या प्रकारचं आम्ही काम करता त्या मंडळीला रचण्यासाठी? ती मंडळी बांधत असताना मला कळालेलं आहे मी काय करतोय. मी मंडळी बांधण्यासाठी हातभार लावतोय का? मी मंडळीकडे लक्ष आहे का? माझं लक्ष मंडळीकडे आहे का? मंडळीत काय कमी आहे? मंडळीमध्ये कोणत्या गोष्टींकडे माझं लक्ष आहे? पण आज हा समय आहे, हा समय देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे की आम्ही मंडळीकडे लक्ष द्यावं. आम्ही त्या मंडळीकडे लक्ष द्यावं की मंडळीमध्ये ब्रदर तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही जर सुवार्ता प्रसार करत आहात, मंडळी जर सुवार्ता प्रसार करत आहे, तर आम्ही किती विचारतो कशाची गरज आहे का तुम्हाला? कोणत्या गोष्टी तुम्हाला कमी आहेत? कोणत्या गोष्टी तुम्हाला लागत आहेत?
कमी आणि माझं आणि मला कोणता तरी भाग तुम्ही आणि मी उचलला पाहिजे स्वार्था प्रसारामध्ये. कोणता तरी ओझ तुम्ही आणि मी स्वार्था प्रसारासाठी उचलणं गरजेचं आहे. कारण आम्ही आमचा वेळ किंवा आम्ही आमचं जगणं तख्तपोशीच्या घरामध्ये नाही, तर जी ओसाड आहे, जी ओसाड मंडळी आहे त्याकडे लक्ष लावलं पाहिजे. कारण आम्ही मंडळीतून देवाच्या सुवार्तेचं काम करत आहोत. प्रियानो, लक्षात द्या, देवाची सुवार्ता तुम्हाला मला सांगण्याची जी जबाबदारी देवाने दिलेली आहे, जी आज्ञा तुम्हाला मला दिलेली आहे, ती आज्ञा पालन करत असताना मी या सुवार्ता प्रसारासाठी कोणता भाग उचललेला आहे. मंडळीतले लोक, मंडळीतले वडील, मंडळीतले लेकरं, मंडळीतले ज्या ठिकाणी मंडळी आहेत त्या मंडळीतले जे कोणी कुठल्याही प्रकारची सुवार्ता सांगत असताना, कोणत्याही प्रकारचं काम करत असताना मंडळीमधले तुम्ही आणि मी एक जिवंत धोंडे म्हणून मंडळीच्या सुवार्तेसाठी कोणता भाग उचलतो. रविवारी आल्यानंतर आम्ही दान आणि दशांश दिल्यानंतर आमचा संबंध नाही. नाही, देवाने तुम्हाला मला निवडलं आहे. देवाने तुम्हाला मला निवडले फक्त दान आणि दशांश देण्यासाठी नाही, तर मंडळी रचत आहे त्या मंडळीकडे आम्ही लक्ष द्यावं. या मंडळीमध्ये जर सुवार्ता प्रसारासाठी लोक जात आहेत तर मी काय करू शकतो. कारण आम्ही त्या मंडळीमध्ये रचले जात असताना एकमेकांना विचारून ते बांधकाम पुढे घेऊन जाण्यासाठी देव तुमचा आणि माझा उपयोग करू शकतो. देव तुमचा आणि माझा वापर करून घेतो, पण मी त्यामध्ये सहभाग देणं गरजेचं आहे. पण जर आम्ही विचारत नाही, जर आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, फक्त आम्ही आमच्या तख्तपोशी घरामध्ये आरामशीर आहोत, देव तुम्हाला मला विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज या वचनाचा हग्गाईच्या पुस्तकातनं जे आम्ही वाचलेलं आहे, हग्गाईच्या पुस्तकातनं जे आम्ही वाचलं आहे, मंदिर ओसाड आहे. हा समय आहे का? तुम्ही तख्तपोशी घरामध्ये आहात, हा समय आहे का? शलोमोनाने देवाचं मंदिर बांधलं यासाठी की इस्रायल लोकांनी देवासमोर यावं. येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला नवीन करारामध्ये सांगतो की मंडळी त्या येशू ख्रिस्ताची आहे ती रचली जात आहे. बांधली जात असताना तुम्ही आणि मी ती मंडळी बांधत असताना कोणत्या प्रकारचं सहकार्य आम्ही करत आहोत. आम्ही प्रत्येकाने स्वार्थ प्रसारासाठी देवाची मंडळीचं बांधकाम जे चालू आहे ते बांधकाम उचलण्यासाठी, बांधकाम वाढण्यासाठी तुम्ही आणि मी काय करावं, तर आमचा सहभाग आमच्या परीनं देणं गरजेचं आहे. आणि हेच मंडळीतल्या लोकांचं काम आहे. तुमचं आणि माझं काम आहे की आम्ही मंडळीकडे लक्ष द्यावं, आम्ही मंडळीतल्या लोकांकडे लक्ष द्यावं. आम्ही मंडळीत कोणत्या प्रकारे स्वार्थ प्रसार करत असताना आम्हाला मंडळीमध्ये कोणता भाग आम्ही उचलू शकतो, तुम्ही वडिलांना विचारू शकता. कारण याद्वारे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत, तो कुणाचाही ऋणी राहत नाही. तो तुम्हाला मला कधीच कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू देणार नाही. पण जर आम्ही त्याचा अनुभव घेत नाही, जर त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही, देवाचं वचन ज्याप्रमाणे हग्गाईच्या पुस्तकामध्ये सांगत आहे, आम्ही तृप्त राहणार नाही. एखाद्या भोग पडलेल्या पिशवीमध्ये आम्ही आमची संपत्ती साठवत आहोत. आज तुम्हाला मला ही संधी आहे. आज तुम्ही मी हा विचार करण्याची गरज आहे की मी मागच्या 16 वर्षामध्ये किंवा मी या मंडळीमध्ये आलेलो आहे, त्या मंडळीमध्ये मी कोणत्या प्रकारे देवाच्या सेवा कार्याला सहभाग केलेला आहे.
देवाच्या सेवा कार्याला मी कोणत्या प्रकारची मदत केलेली आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही चर्चला पालकांना मंडळीतल्या वडिलांना मदत करताय हा विषय तुमच्या मनातनं काढून टाका. तुमच्या समोर हे लक्षात असू द्या, ख्रिस्ताची मंडळी उभा करण्यासाठी रचलेली जात असताना तुम्ही ती मदत करत आहात. मी माझं किती त्या स्वार्थ प्रसंगासाठी किती भाग मी दिलेला आहे. काही लोक आता येऊ शकत नाही, काही लोक स्वार्थ प्रसारासाठी येऊ शकत नाही, काही लोक जरी तुम्हाला नाही तरी देखील मी माझ्या शेजारी असेल, माझ्या मित्र मंडळीमध्ये कोणीतरी असेल त्याला मी स्वार्थ सांगू शकतो. जर आम्ही मंडळीमध्ये जर कोणत्याही प्रकारचं ओझ आम्ही घेतलं आणि ते उचललं तर देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधीच अतृप्त राहणार नाही, कारण तुम्ही देवाच्या मंदिराकडे लक्ष दिलेलं आहे, देवाच्या मंडळीकडे लक्ष दिलेलं आहे. आम्ही फक्त मंडळीमध्ये आम्ही आमच्या पोझिशनसाठी आम्ही फक्त मंडळीमध्ये आमच्या लेकरांचं समर्पण, आमच्या नंतर सगळ्या गोष्टी मंडळीच्या द्वारे यावून लग्नासाठी यासाठी मंडळीमध्ये आहोत असं नाही. मंडळीमध्ये असण्याचं कारण हे आहे की देवाने जी तुम्हाला मला दिलेली आज्ञा आहे सुवार्थ प्रसाराची आणि मंडळी जी बांधली जात आहे येशू ख्रिस्त येऊन घेऊन जाण्यासाठी, त्यासाठी तुमचा माझा सहभाग आहे मंडळीमध्ये. याच्याशिवाय दुसरं तुमचं आणि माझं कोणतंच काम या मंडळीमध्ये नाही. आणि जर आम्ही त्या मंडळीच्या बांधकामाकडे जर लक्ष देत आहोत तर तुम्हाला उरणारा आशीर्वाद जो कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही एवढा पवित्र शास्त्र मलाखीमध्ये ते सांगतं, आकाश आणि कपाटे उघडून पूर्णाला एवढा आशीर्वाद मी तुला देतो का नाही याची प्रचिती पहा. कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही, कारण तुम्ही देवाच्या घराकडे लक्ष दिलेलं आहे, कारण तुम्ही देवाच्या मंडळीकडे लक्ष दिलेलं आहे, कारण तुम्ही देवाच्या मंदिराकडे लक्ष दिलेलं आहे. देव तुमच्या घराकडे लक्ष देईल, देव तुमच्या लेकरांकडे लक्ष देईल, देव तुमच्याकडे लक्ष देईल. कोणत्याच प्रकारची कमतरता पडणार नाही. शल्मोन हा त्याचं उत्तम असं उदाहरण आहे. शल्मोनाने देवाचं मंदिर बांधलं, देवाने त्याला कोणत्याच प्रकारची कमतरता भासू दिली नाही. त्याला ज्ञान दिलं, त्याला भरमसाठ संपत्ती दिली, कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की शल्मोन सारखा ज्ञानी होऊन गेला नाही आणि होऊन इथनं पुढे होणार नाही. हा आशीर्वाद देवाचा आहे. तो कशामध्ये आहे? जेव्हा आम्ही देवाच्या मंडळीकडे लक्ष द्यावं. आज 16 वर्ष पूर्ण झाले, आम्हाला आनंद आहे, प्रेज लॉर्ड. पण जो वाढदिवस, एक वाढलेला दिवस तुम्हाला मला देवाने दिलेला आहे. 17व्या वर्षामध्ये कृपा करून मंडळीकडे लक्ष द्या. या शेवटच्या काळामध्ये मंडळीकडे लक्ष द्या. मंडळीतल्या लोक स्वार्थ प्रसार करत असताना मी काय करू शकतो का याकडे लक्ष द्या. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमचे नेत्र आज यावेळेस 1-2 सेकंदासाठी बंद करणार आहोत. आणि आज संपूर्ण 16 वर्षापर्यंत तुम्ही आणि मी काय केलेलं आहे, आम्ही काय 16 वर्षापर्यंत काय केलं, 17 वर्ष तुम्हाला मला दिलं आहे, मला काय करायचंय याकडे तुम्हाला आज मनन करू द्या. कारण देवाचं वचन सांगतो देव चांगला आहे आणि तो चांगले ते करतो. तो तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये, तो तुम्हाला आणि मला, जर आम्ही मंडळीकडे लक्ष देत आहोत, मंडळीच्या गौरव, मंडळीमध्ये जो ख्रिस्त आहे त्या ख्रिस्ताच्या गौरवासाठी जर आम्ही लक्ष देत आहोत तर देव तुम्हाला मला कधीही सोडणार नाही, कधी टाकणार नाही. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया त्याचे उपकार मान, कारण त्याचं वचन तुमच्याकडे आणि माझ्याकडे आलेलं असतं. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं असतं. त्या वचनाला तुम्ही आणि प्रतिसाद द्यावा, त्या वचनाला तुम्ही आणि प्रतिसाद देऊन त्याचं गौरव करा. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे जेव्हा येतं ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदल करून घडवणार
घडण्यासाठी येतात. देवाला धन्यवाद देतो. मी आज तुम्हाला असं वाटतं तुम्ही देवाशी बोलू शकता. होय प्रभू, मी येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही मला जमेल तुझ्या सुवार्थेसाठी, मंडळीतून सुवार्थ प्रसार होत असताना जे काही माझ्याकडनं होईल ते मी करण्यासाठी मी स्वतःला तयार करतो. आपला सहभाग द्या प्रिय. ख्रिस्ताची मंडळी येशू ख्रिस्त रचत असताना तुम्ही मी त्यामध्ये सहभागी व्हावं हीच देवाची इच्छा आहे. आम्हाला देवाची सेवा करायची आहे. आम्हाला देवाची सुवार्ता गाजवायची आहे. अनेक लोकांना येशू ख्रिस्ताचं नाव सांगायचं आहे. अनेक लोक जे अंधारामध्ये आहेत त्या अंधारामध्ये जाचलेल्या लोकांना जो ख्रिस्त शांती देणार आहे त्याचं नाव अनेकांच्या जीवनामध्ये प्रस्थापित व्हावं म्हणून आमचा सहभाग आम्हाला द्यायचा आहे. प्रियांनो, या आनंदाच्या क्षणामध्ये, या आनंदाच्या 17 वर्षामध्ये आम्ही पदार्पण झालो. मी आनंदी आहे कारण हा वर्ष मला देवाने त्याची मंडळी बांधण्यासाठी दिलेला आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. थँक्यू जीसस. देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करू, त्याच्या नावाची प्रशंसा करू कारण तो चांगला आहे. तो तुमच्या आणि माझ्याकडनं ती सेवा करून घेण्यासाठी तो तुमच्या आणि माझ्याकडं लक्ष लावून आहे. देवाची कृपा, देवाची दया तुमच्या आणि माझ्यावर असताना त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाची स्तुती करू. आम्ही आमचं मन एकचित्त करून फक्त त्याचा विचार करू, फक्त त्याचा विचार करू. मी कोणत्या प्रकारे देवाच्या सेवेमध्ये कोणता भाग मी उचलू शकतो. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. मनन करू प्रिय. देवाला धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू. यही समय है प्रभु से बातें करने का, यही समय है यीशु से विनती करने का, यही समय है आराधना स्तुति करने का, यही समय है यीशु से प्रार्थना करने का।
हाच वेळ आहे. आम्ही देवाशी बोलावं, आम्ही देवाशी कमिटमेंट करावी की हो परमेश्वरा, मी तुझ्या सेवेसाठी, प्रभू मी तुझ्या सेवेसाठी वापरला जावा, मी तुझ्या सेवेसाठी अधिक सेवा कार्यामध्ये अधिक पुढे जावं, यासाठी माझ्या स्वतःचा उपयोग तू करू. प्रियानो, ख्रिस्ताची मंडळी बांधण्यासाठी जो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये कार्य करत आहे, आपल्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्त कार्य करत आहे. तो स्वतः कार्य करत आहे. 2000 वर्षापासून त्याने त्यापूर्वी तो आपल्या मंडळीसाठी कार्य करत आहे. तो तेव्हाही कार्य करत आहे आणि आज सुद्धा आपल्या मंडळीमध्ये तो कार्य करत आहे. तो थांबत नाही. तो सेवा करायचं काम थांबलेलं नाही. जर आम्ही त्या सेवेमध्ये सहभागी होऊ तर आम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय होईल. आम्ही आमचा आशीर्वाद मिळवून घेऊ आणि त्या सेवेमध्ये आमचा सहभाग द्यावं, हे आज देवाच्या वचनाकडून तुम्हाला आणि मला मिळालेलं वचन आहे. प्रियांनो, आज या सियोनेबल फेलोशिप साठी, आज या ठिकाणी ऑनलाईन पाहणाऱ्या व्यक्तींसाठी, तसंच आज या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकांसाठी देवाचं वचन त्याच्या पवित्र शास्त्रातून तुम्हाला आणि मला आलेलं आहे की आम्ही देवाच्या सेवेसाठी, देवाच्या मंडळीकडे लक्ष द्यावं. तो तुमचा आणि मला देवाने दिलेली आज्ञा आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. थँक्यू जीसस, थँक्यू. यावेळेस मी विनंती करतो की आपल्यामध्ये दीक्षा आहे आणि या सर्व वचनासाठी देवाकडं रथबदली आणि मध्यस्थी करत असताना आम्ही त्या प्रार्थनेमध्ये हो आणि आमेन म्हणावं आणि यासाठी ते आपल्यासाठी प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या परमेश्वरा, तुझं नावाला उंचावते देवा, तुला गौरवते, बिकॉज तू महान आहेस देवा. खरंच देवा, तू आम्हाला दिवसभर समोर सुंदरशा समय देवा तुझ्या गौरवासाठी आम्हाला एकत्र केलंस, त्याबद्दल खरंच आम्ही तुझे आभार मानतो. फर्स्ट ऑफ ऑल देवा, माझ्याकडून झालेल्या प्रत्येक चुकांची आणि अपराधांची प्लीज तुम्हाला क्षमा कर. तुम्हाला वागून घे आणि फॉरगिव्ह कर देवा. तू केलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. तसंच देवा, तू तुझ्या दासाकडून, तुझ्या सेवकाकडून जे काही मानना, जे काही वचन तू आम्हासाठी दिलं आहेस देवा, ते आम्ही ऐकून सोडणारे लोक नसावं, तर ते आम्ही आमच्या रिअल लाईफमध्ये अप्लाय करणारे असू दे देवा. अशी कृपा आणि दया प्लीज तू आमच्यावर कर देवा. जर तू जेव्हा आमच्या मनात घातलंस तर देवा नक्कीच आम्ही करू शकतो देवा, बिकॉज आम्ही तुझ्या बिना झिरो आहोत देवा. आणि देवा, तू जर आमच्या सोबत आहेस तर आम्ही सर्व काही जिंकू शकतो देवा. प्लीज तू आम्हाला तशी कृपा कर देवा, तू आम्हाला तशी दया कर देवा. जरी आम्ही या 16 वर्षापूर्वी काही करू नाही शकलो देवा, पण आम्हाला जे 17 ऑफ इयर तू आम्हाला दिलंस त्यामध्ये प्लीज तू आम्हाला तुझी कृपा पुरव. तू दया कर की आम्ही खरंच या सृष्टीला तुझी स्वार्थीची घोषणा करू देवा. जे अंधारात आहे, जखडात आहे देवा, जशी लाईफ तू आम्हाला दिली आहेस तुझ्या कृपेने देवा, ती लाईफ आम्ही त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी कृपा आणि दया तू आम्हाला प्रत्येकावर कर देवा. इथं बसलेल्या लहान थोराला मी तुझ्या हातात देते देवा. ह्या प्रत्येकाला देवा तू त्यांच्या अंतःकरण उघड देवा. तू त्यांच्याशी बोलला आहेस, मला खात्री आहे देवा, बिकॉज देवा जिथं 2 किंवा 3 असतात देवा, तिथं तू असतोस. आणि इथं 2 किंवा 3पेक्षा जास्त लोक आहेत देवा. तू खरंच आमच्यामध्ये आहेस आणि तू प्रत्येक सोलला टच केलंस. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. वी रिअली प्रेज यू जीसस, वी रिअली वर्शिप यू लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू देवा. तू अंकलचं मुख होतं पण सुंदर असं देवा, तू शब्द तुझ्या पवित्र आत्म्याने पुरून त्यांच्या मुखातून ते शब्द आमच्यापर्यंत आणलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. ते प्रत्येकाच्या अंतःकरणात 100% देवा पीक येणार असं असू दे, अशी कृपा दया तू आमच्या सियोनेबल फेलोशिपवर कर देवा. खरंच मी तुझे आभार मानते. तुम्हाला आत्तापर्यंत सांभाळस प्रत्येकाला, त्याबद्दल मी तुझे आभार मानत ही लहानशी नम्र विनंती देण्यात आणणारा प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केली, म्हणून तू ऐकलीस पित्या. यावेळेस आम्ही सर्वजण प्रभूची प्रेरित प्रार्थना म्हणणार आहोत.
आणि नंतर आशीर्वाद जावा. त्यामुळे सर्वजण हळूवारपणे गडबड करता प्रभू शिकवलेली जी प्रार्थना आहे ती म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आणि आता आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर देव, त्याची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जो पवित्र आत्मा पाठवला आहे, जो कैवारी आत्मा दिलेला आहे, पाठवलेला आहे, त्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्या बरोबर इथं जमलेल्या प्रत्येकांबरोबर आणि तसंच ऑनलाईन पाहणाऱ्या प्रत्येकाच्या कुटुंबाबरोबर आता आणि इथून पुढे सर्व काळ असो. आमेन 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 आमेन. शालोम, प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा मी जसं दानियल ब्रदरांनी तुमचं स्वागत केलं, ऑनलाईन पाहणाऱ्यांचं देखील आणि इथं जमलेल्यांचं देखील, की आम्हाला 16 वर्ष देवाने या मंडळीला ठेवलं, वाढवलं, प्रत्येकाला कृपा पुरवली आणि परमेश्वराने सहाय्य केलं. त्याबद्दल देवाचे आम्ही आभार मानतो आणि आज ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वांचे देखील मनापासून स्वागत करतो. आणि आम्ही इथे जमलो आहोत त्या सर्वांचे देखील मनापासून सियोन फेलोशिप तुम्हा सर्वांचं आभार मानतो. इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो पुढचा